Hi students, we started the chapter called as current electricity from the physics part 2. In this particular chapter we have seen in the yesterday's lecture what is meant by Wheatstone's bridge. Wheatstone's bridge म्हणजे काय ते आपण शिकलो. What is the balance condition for Wheatstone's bridge? Wheatstone's bridge जो असतो तो या स्वरूपाचा असतो. Everybody know that in the quadrilateral form. quadrilateral चार साइड वर चार अशा प्रकारचे रेजिस्टन्स त्या ठिकाणी अप्लाय केलेले असतात. These are the four resistance P, Q, R and S ना. Yes, here it is काय सांगा अशा पद्धतीने आपण काय करतो ते जोडतो राईट. ठीक आहे. here it is a galvanometer between the काय सांगा 2 points B and D. B and D च्या पॉइंट्स मध्ये आपण काय करतो सांगा galvanometer जोडतो. galvanometer shows the zero deflection. When galvanometer shows zero deflection, then we can say that the bridge gets balance. Bridge काय झाला balance झाला. and for the balanced bridge साठी आपल्या लक्षात आलं काल आपण शिकलोय P upon Q is equal to R upon S. म्हणजे resistance in P, resistance Q equal to काय सांगा resistance of R divided by resistance of S. तर this is the condition for balanced Wheatstone's bridge. तर ती आपण त्या ठिकाणी काढला पाहिजे. using that particular concept we are going to see the applications of Wheatstone's bridge. Wheatstoneच्या ब्रिजचे applications आज आपल्याला चेक आउट करायचे. तर पहा Wheatstone's bridge in balance condition used for in many different ways. वेगवेगळ्या प्रकारे तो वापरला जाऊ शकतो. पहा Wheatstone's bridgeचं प्रिन्सिपल मी या ठिकाणी पहिले ऍप्लिकेशन जी मी या ठिकाणी Wheatstone's meter bridge to find the resistance of unknown resistor. जर एखाद्या रेजिस्टरची रेजिस्टन्स किती आहे, हाऊ मच ओम इट इज द रेजिस्टन्स, बरोबर आहे. एखाद्या रेजिस्टरचा रेजिस्टन्स किती ओम आहे हे जर आपल्याला माहिती नसेल तर वी कॅन फाइंड आउट दॅट रेजिस्टन्स. म्हणजे वी कॅन फाइंड आउट द रेजिस्टन्स ऑफ अननोन रेजिस्टर. अननोन रेजिस्टरचा रेजिस्टन्स आपण काढू शकतो. लक्षात तुमच्याकडे बाय चान्स एखादा रेजिस्टर आहे आणि यू डोंट नो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द काय सांगा रेजिस्टन्स ऑफ दॅट रेजिस्टर. त्या रेजिस्टरच्या रेजिस्टन्स किती ओम व्हॅल्यू हे तुम्हाला माहित नाही, चुकून कळतं सर्वांना. यू कॅन फाइंड आउट द काय सांगा व्हॅल्यू ऑफ द काय सांगा resistance of that unknown resistor using the काय सांगा Wheatstone's meter bridge. आता why it is called as meter bridge we are going to see. Wheatstone's meter bridge consists of याच्यामध्ये काय काय आहे, it consists of the काय सांगा uniform metal wire having the uniform cross sectional area. त्याच्यामध्ये एक मेटल वायर आहे की ज्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कसा आहे सगळ्या ठिकाणी सारखा आहे. हाऊ मच इट्स लेंथ इज 1 मीटर. दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड एज मीटर ब्रिज. लक्षात ठेवा. इट कन्सिस्ट ऑफ द काय सांगा युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल मेटल वायर. युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया असणारी मेटल वायर आहे हॅविंग द लेंथ ऑफ काय सांगा 1 मीटर राइट व्हिच इज स्ट्रेच्ड अलोंग द काय सांगा मीटर स्केल. मीटर स्केल आहे पहा लक्षात घ्या. यू कॅन सी मीटर स्केल अँड दॅट वायर ही जी एबी नावाची वायर आहे की नाही ती कशी आहे कळालं तुम्हाला. युनिफॉर्म आहे. इट्स क्रॉस सेक्शनल एरिया इज युनिफॉर्म एव्हरीवेअर. हा ठीक आहे. युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरियाची जी वायर आहे मी या ठिकाणी काय केली स्ट्रेच केली अलोंग द काय सांगा मीटर स्केल. या मीटर स्केलवर मी स्ट्रेच केलेली आहे कळतं सर्वांना. आणि ऑल दिस इज फिक्स. आणि हे सगळं कशावर फिक्स करायचे वुडन बॉक्सवर फिक्स करायचे. वुडन बॉक्सवर एक मीटर स्केल फिक्स केले आणि त्या मीटर स्केलच्या अक्रॉस मी काय केले पहा लक्षात घ्या एक युनिफॉर्म थिकनेस असणारे युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया असणारे मी एक वायर घेतली. तिची लांबी 1 मीटर होती म्हणून याला म्हणायचे Wheatstone's meter bridge. मग कळालं सर्वांना. Wheatstone's meter bridge consists of the wire of काय सांगा 1 मीटर लेंथ having the uniform cross section area. 1 मीटर लांबीची वायर घेतली having the uniform cross section area stretched along the काय सांगा मीटर स्केल. ती कशावर स्ट्रेच केली सांगा मीटर स्केलच्या अलोंग स्ट्रेच केली and it is fixed on the काय सांगा वुडन बॉक्स. हे सगळं वुडन बॉक्सवर फिक्स केलेलं असतं. तुमच्या प्रॅक्टिकलच्या लॅब मध्ये यू कॅन सी जेव्हा हा प्रॅक्टिकलचा एक्झाम तुम्ही कराल प्रॅक्टिकली तेव्हा तुमच्या लक्षात येईल इन्स्ट्रुमेंट कशा स्वरूपाचं आहे. हे सगळं काय केलं वुडन बॉक्सवर फिक्स केलेले. नाउ द टू एंड्स ऑफ द काय सांगा वायरचे जे दोन एंड्स आहेत ना लक्षात घ्या दे आर फिक्स्ड विथ दे आर फिक्स्ड ॲट द काय सांगा 2 L शेप स्ट्रिप्स. पहा ही एक L शेप स्ट्रिप आहे ही एक L शेप आहे त्याला बरोबर ठीक आहे. पण 2 L शेप स्ट्रिप्स जे आहेत दे आर फिक्स्ड ॲट द काय सांगा 2 एंड्स ऑफ द वायर. वायरच्या दोन टोकाला त्या स्ट्रिप्सने फिक्स केल्या. and the third central straight strip सिंगल स्ट्रिप आहे कोणती सेंट्रल तर सर्वांना इट इज कॉल्ड सी. हे सी नावाची जे काय सेंट्रल स्ट्रिप आहे इट इज फिक्स बिटवीन द काय सांगा 2 L शेप स्ट्रिप्स. या 2 L शेप स्ट्रिपच्या मध्ये ते फिक्स केली कोणती हे पहा ही एक L शेप स्ट्रिप आहे ही एक L शेप स्ट्रिप आहे. या 2 L शेप स्ट्रिपच्या दरम्यान एक काय केले सांगा मी सेंट्रल सिंगल स्ट्रिप फिक्स केलेली आहे पहा लक्षात घ्या. सो दॅट देयर विल बी काय सांगा क्रिएशन ऑफ 2 गॅप्स की जेणेकरून त्या ठिकाणी 2 गॅप तयार होतील लेफ्ट गॅप आणि राइट गॅप. पहा लेफ्ट गॅप आहे आणि हा राइट गॅप आहे तर सर्वांना ठीक आहे. पहा 2 L शेप स्ट्रिप्स घेतलेले आहेत त्यांच्या दरम्यान मी एक सेंट्रलला काय केली आहे स्ट्रेट अशा प्रकारची सिंगल स्ट्रिप फिक्स केलेली आहे. हे सगळं वुडन बॉक्स फिक्स केलेलं आहे नीट लक्षात घ्या बरोबर ठीक आहे. जणू काय हा वुडन बॉक्स असं गृहीत धरा त्याच्या वेळेस सगळं फिक्स केले आपण असं गृहीत धरा राइट ठीक आहे. माझ्या पहा लक्षात घ्या 3 प्रकारचे स्ट्रिप्स आहेत. 2 L शेप स्ट्रिप्स आहेत आणि एक कुठली आहे सांगा बरं एक सिंगल अशा प्रकारची सेंट्रल स्ट्रिप आहे.
मग सेंट्रल स्ट्रिप इज फिक्स इन बिटवीन द टू एल शेप स्ट्रिप सच दॅट देयर इज अ क्रिएशन ऑफ काय सांगा टू गॅप्स, दोन गॅप क्रिएट होतील अशा पद्धतीने ती फिक्स केली आहे. तर सर्वांना हिअर इट इज अ लेफ्ट गॅप, हिअर इट इज अ काय सांगा राईट गॅप. फ्रॉम द सेंट्रल स्ट्रिप सी, या सेंट्रल स्ट्रिप जी आहे सी त्याच्यापासून काय केलंय पालक्षात वायर इज काय सांगा कनेक्टेड, एक वायर कनेक्ट केली, तिला जॉक आहे सॉरी गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केलेला आहे पालक्षात घ्या. इट इज कनेक्टेड टू द काय सांगा गॅल्व्हॅनोमीटर. परत आहे का द सेंट्रल स्ट्रिप सी इज कनेक्टेड टू द गॅल्व्हॅनोमीटर, हे गॅल्व्हॅनोमीटरला ती जॉइन केली अँड द अदर एंड ऑफ दॅट वायर इज कनेक्टेड टू द जॉकी, एक जॉकी असतो त्या ठिकाणी राईट, ठीक आहे, आणि व्हिच कॅन स्लाइड ओव्हर द काय सांगा वायर एबी, तो जॉकी साइड वायर एबी वर असं स्लाइड होऊ शकतो. पहा हा जो जॉकी आहे असं इकडे आपण स्लाइड करू शकतो, हे त्या लक्षात. तर अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आहे. आता हा जॉकी पहा लक्षात कळलं सर्वांना. फ्रॉम द सेंट्रल स्ट्रिप सी द गॅल्व्हॅनोमीटर इज अटॅच्ड अँड इट्स अनदर एंड, गॅल्व्हॅनोमीटरचा दुसरा जे टोक आहे इट इज अटॅच्ड टू द जॉकी व्हिच कॅन स्लाइड ओव्हर द काय सांगा वायर एबी, की जो वायर एबी वर काय करू शकतो स्लाइड करू शकतो हेअर अँड देअर, अशा प्रकारे आपण वेरियस ठिकाणी तो कॉल लावू शकतो त्याला. कळतं सर्वांना. अँड नाउ बिटवीन द काय सांगा पॉइंट्स ए अँड बी, ए अँड बी नावाच्या दोन पॉइंट्सच्या मध्ये काय करायचे हे सगळे चालवायचे. त्यासाठी काय सांगा अप्लाय द काय सांगा सोर्स ऑफ ईएमएफ. ते ईएमएफ जो आहे एक बॅटरी त्या ठिकाणी अप्लाय केलेली आहे आणि त्या बॅटरीचा जो सोर्स आहे, बॅटरीचा जो ईएमएफ आहे तो आपल्या या ठिकाणी एप्सिलॉनचा ईएमएफ राईट, ठीक आहे, एप्सिलॉन अशा प्रकारचा ईएमएफ त्या ठिकाणी बॅटरीचा घेतलेला आहे. तर ते सर्वांना देयर इज अ की की आहे आणि त्या ठिकाणी एक रिओस्टॅट टाकलेला आहे. इन दिस सर्किट इज कंप्लीटेड. आता काय करायचंय, आता हाऊ टू डिटरमाइन द अननोन रेजिस्टर. आता अननोन रेजिस्टर कसा काढायचा पहा. लेट कॅपिटल एक्स बी द अननोन रेजिस्टर यू हॅव. तुमच्याकडे जो अननोन रेजिस्टर ज्याची व्हॅल्यू तुम्हाला मोजायची तो कोणता आहे, कॅपिटल एक्स आहे. कॅपिटल एक्स इज काय सांगा रेजिस्टर हुज व्हॅल्यू यू डोंट नो, ज्याची व्हॅल्यू तुम्हाला माहित नाही. आणि कॅपिटल आर इज अ नोन रेजिस्टर, एक नोन असणार पहा मी इथे लिहिलेले काय व्हॉट इज कॅपिटल एक्स, कॅपिटल एक्स इज अननोन रेजिस्टन्स. कळतं सर्वांना. आणि व्हॉट इज कॅपिटल आर, कॅपिटल आर इज काय सांगा नोन रेजिस्टन्स. हा नोन आहे आणि हा अननोन आहे, याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स राईट, ठीक आहे. लक्षात घ्या हा नोन रेजिस्टन्स आहे आणि हा अननोन आहे आणि याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची युजिंग द काय सांगा विस्टोन्स मीटर ब्रिज. या विस्टोनच्या मीटर ब्रिजचा उपयोग करून तुम्ही याची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. कोणाची, एक्स ची. तर सर्वांना ठीक आहे. तर अशा पद्धतीची कन्सेप्ट त्या ठिकाणी आहे. तर सगळ्यांना मी कन्स्ट्रक्शन आता एक्सप्लेन केलेले आहे. लक्षात घ्या कन्स्ट्रक्शन मध्ये मी तुम्हाला सांगितलं इट कन्सिस्ट ऑफ द काय सांगा 1 मीटर वायर हॅविंग युनिफॉर्म क्रॉस सेक्शन एरिया स्ट्रेच्ड अलोंग द काय सांगा मीटर स्केल आणि त्याची लांबी 1 मीटर असं म्हटलं, त्याला विस्टोन्स मीटर ब्रिज असं म्हटलेलं आहे. इट इज ऑल फिक्स ऑन द वुडन बॉक्स. हे सगळे वुडन बॉक्स फिक्स केले ऍट द पॉइंट ऑफ काय ए अँड बी ऑफ द वायर. वायरच्या दोन टोकाला ए आणि बी नावाची जी दोन टोक आहेत, टू एल शेप स्ट्रॅप्स आर काय सांगा फिक्स, दोन एल शेपच्या स्ट्रिप्स फिक्स केलेले आहेत. ऍट द सेंटर देयर इज काय सांगा सिंगल स्ट्रिप, त्या सेंट्रल स्ट्रिप त्या ठिकाणी फिक्स केली दोन एल शेपच्या मध्ये, सो दॅट टू गॅप्स विल बी क्रिएटेड, दोन गॅप्स क्रिएट होतील. इन द लेफ्ट गॅप वी आर गोइंग टू काय सांगा प्लेस द अननोन रेजिस्टन्स एक्स. In the right gap we are going to place the काय सांगा known resistance capital R and the काय सांगा circuit is completed by joining the काय सांगा battery key and rheostat. battery key and rheostat जोडून ते सर्किट कंप्लीट केले आणि in between the point C C point पासून एक गॅल्व्हॅनोमीटर जोडला आणि its other end is connected to the jockey which can slide over the काय सांगा wire AB, जो wire AB वर काय होऊ शकतो स्लाइड होऊ शकतो. तर दिस ऑल अबाउट द काय सांगा कन्स्ट्रक्शन. हे सगळं काय झालं कन्स्ट्रक्शन झालं विस्टोन्स मीटर ब्रिजचं. आता याचं वर्किंग कसं चालतं, व्हॉट इज द प्रिन्सिपल, कशा पद्धतीने आपण अननोन रेजिस्टन्स मोजायचा, हा जो अननोन रेजिस्टन्स आहे तो कशा पद्धतीने आपण मोजणार आहोत ते आपल्याला चेक आउट करायचं आहे. ठीक आहे. हाऊ टू मेजर द काय सांगा अननोन रेजिस्टन्स कॅपिटल एक्स राइट युजिंग द नोन रेजिस्टन्स. आता काय करायचं पहा लक्षात घ्या. इनिशियली व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू अप्लाय द काय सांगा की सॉरी वी हॅव टू काय सांगा क्लोज द की अँड सर्किट इज कंप्लीटेड. की क्लोज करा, की क्लोज करा, सर्किट कंप्लीट होईल. तर सर्वांना ठीक आहे सर्किट काय सांगा कंप्लीट होईल. सर्किट कंप्लीट झाल्यानंतर द करंट विल स्टार्ट टू फ्लो राइट. करंट काय सांगा अशा प्रकारे फ्लो होईल फ्रॉम ए टू काय सांगा सी अँड देन बी. तर सर्वांना अशा प्रकारे करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. फ्लो व्हायला सुरुवात झाल्यानंतर पहा लक्षात करंट पासेस थ्रू दिस रेजिस्टन्स and goes here. आता out of this current या ठिकाणी करंट गेल्यानंतर काय आलं, सम ऑफ द करंट गोज थ्रू आर, सम ऑफ द करंट गोज थ्रू काय सांगा गॅल्व्हॅनोमीटरची. इथे गेलेलं करंट काय इकडे जाईल काय इकडे जाईल. तर सर्वांना ठीक आहे. नाउ व्हॉट यू हॅव टू डू, आता तुम्हाला काय करायचं नेमकं लक्षात घ्या. द जॉकी, हा जो काही जॉकी आहे ना लक्षात घ्या, दिस जॉकी इज कॉन्टॅक्टेड. पहा लक्षात त्या जॉकीचा कॉन्टॅक्ट करायचंय कुठं ऍट द व्हेरियस पॉइंट्स ऑन द लाईन AB, दॅट इज वायर AB. वायर AB च्या वेगवेगळ्या पॉइंट्सला तो टच करायचा आहे. जॉकी इज काय सांगा टच ऍट द व्हेरियस पॉइंट्स ऑफ काय सांगा वायर AB. वायर AB च्या वेगवेगळ्या पॉइंट्सला असा तो टच करायचा लक्षात घ्या राइट. ठीक आहे. देन ऍट अ पर्टिक्युलर पॉइंट से D, एका विशिष्ट पॉइंटला आपण त्याला D म्हटलंय आता काय ठिकाणी तात्पुरतं. ऍट द पर्टिक्युलर पॉइंट D द गॅल्व्हॅनोमीटर शोज झिरो डिफ्लेक्शन. गॅल्व्हॅनोमीटर काय करेल सांगा झिरो डिफ्लेक्शन दाखवेल.
नीट लक्षात घ्या मी काय सांगितलं. द सर्किट इज स्टार्टेड की क्लोज करायचे, सर्किट चालू करायचं, सर्किट चालू केल्यानंतर करंट विल स्टार्ट टू फ्लो. लक्षात ठेवा करंट काय वेळेस सांगा फ्लो व्हायला सुरुवात होईल. मग फ्लो व्हायला सुरुवात झाली तर काय होईल, जेव्हा हा जो काही गॅलव्हॅटर आहे त्याचा आधार एक पुन्हा जोडलेले आहे जॉकी. दिस जॉकी इज टच ॲट द काय सांगा डिफरंट पॉइंट्स ऑर द व्हेरियस पॉइंट्स ऑफ वायर एबी. वायर एबीच्या वेगवेगळ्या ठिकाणी इथं लावायचा, इथं लावायचा, इट इज फ्री टू स्लाइड, तो मूव्ह होऊ शकतो इकडं, इथं लावून पाहिजे, इथं लावून पाहिजे, इथं लावून पाहिजे, इथं लावून पाहिजे, असं वेगवेगळ्या ठिकाणी तो लावून पाहिजे जॉकी. ॲट द पर्टिक्युलर पॉइंट से डी, एका विशिष्ट बिंदूला आपण त्याला डी म्हटलेलं आहे पहा लक्षात. वायर एबी, वायर एबीवर असा एक विशिष्ट बिंदू सापडतो, विशिष्ट पॉइंट सापडतो की ज्या ठिकाणी जॉकी लावल्यानंतर गॅलव्हॅटर शो झिरो डिफ्लेक्शन. गॅलव्हॅटर किती डिफ्लेक्शन दाखवतं, झिरो डिफ्लेक्शन दाखवतं बघा लक्षात. गॅलव्हॅटर शो काय सांगा झिरो डिफ्लेक्शन. मग गॅलव्हॅटरने झिरो डिफ्लेक्शन दाखवलं, याचा अर्थ काय झाला बरं, याचा अर्थ साधा सोपा आहे की विस्टोन्स मीटर ब्रिज गेट बॅलन्स. तो काय झाला सांगा बॅलन्स झालेला आहे, लक्षात घ्या. राईट की नाही, कारण गॅलव्हॅटर जेव्हा झिरो डिफ्लेक्शन दाखवतो तेव्हा काल आपण थेरी पाहिलेली आहे विस्टोनच्या ब्रिजची. काय होतं सांगा, हा जो काय विस्टोन्स मीटर ब्रिज होतो काय बॅलन्स झाला. मग काय करायचं समजलं तुम्हाला की इज क्लोज, सर्किट इज स्टार्टेड, करंट इज स्टार्टेड, त्याचं सर्वांना ठीक आहे. अँड द जॉकी इज अटॅच्ड और जॉकी इज टच टू द डिफरंट और व्हेरियस पॉइंट्स ऑफ ए बी अँड द पॉइंट डी इज अटेन. अशा प्रकारचा डी पॉइंट निवडायचा आहे की जेणेकरून काय गॅलव्हॅटर शो झिरो डिफ्लेक्शन अँड वी कॅन से दॅट द विस्टोन्स मीटर ब्रिज गेट्स बॅलन्स. आणि आपण असं म्हणतो की हा जो मीटर ब्रिज आहे तो काय झाला सांगा बॅलन्स झाला. तर त्या सर्वांना विस्टोन्स मीटर ब्रिज गेट्स बॅलन्स. राईट ठीक आहे. मग बॅलन्स कंडिशन काय आहे बरं विस्टोन्स मीटर ब्रिजची, आपण काल मी तुम्हाला स्टार्टला सांगितलं पी अपॉन क्यू इक्वल टू आर अपॉन एस. दिस इज द बॅलन्स कंडिशन. माझा पहा फॉर बॅलन्स कंडिशन, बॅलन्स कंडिशन साठी काय होणार आहे पहा लक्षात घ्या. गॅलव्हॅटर शोज झिरो डिफ्लेक्शन. गॅलव्हॅटर किती डिफ्लेक्शन दाखवतो सांगा झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, हे लक्षात घ्या. तर ते सर्वांना ठीक आहे. आता झिरो डिफ्लेक्शन जर त्या ठिकाणी दाखवत असेल राईट ठीक आहे तर काय होईल पहा लक्षात. गॅलव्हॅटर शोज काय सांगा झिरो डिफ्लेक्शन. मग आता झिरो डिफ्लेक्शन जर दाखवत असेल त्याचा अर्थ काय झाला की रेजिस्टन्स x डिवाइडेड बाय काय सांगा रेजिस्टन्स r x अपॉन r, म्हणजे p अपॉन q इक्वल टू r अपॉन s असतं की नाही. ठीक आहे. इज इक्वल टू काय रेजिस्टन्स ऑफ काय सांगा वायर AD, रेजिस्टन्स ऑफ काय सांगा वायर ऑफ पार्ट AD डिवाइडेड बाय रेजिस्टन्स ऑफ वायर काय सांगा DB. नीट लक्षात घ्या. म्हणजे काय झालं पहा लक्षात घ्या. या ठिकाणी मी RAD आणि RDB ह्याचे काही दोन नोटेशन्स वापरले. ते कशासाठी वापरले तर हे जे हा जो काय रेजिस्टन्स आहे हा रेजिस्टन्स आहे आणि या इथून A पासून तर D पर्यंतच्या वायरचा रेजिस्टन्स आणि D पासून B पर्यंतच्या वायरचा रेजिस्टन्स. बरोबर ठीक आहे. मग आता मी काय केलं रेजिस्टन्स ऑफ द काय सांगा पार्ट AD ऑफ द वायर, वायरचा जो AD नावाचा पार्ट आहे त्याचा रेजिस्टन्सला मी RAD असं म्हटलंय. अँड द काय रेजिस्टन्स ऑफ पार्ट काय सांगा DB ऑफ द वायर, वायरचा जो DB नावाचा पार्ट आहे त्याच्या रेजिस्टन्सला मी काय म्हटलं सांगा RDB असं म्हटलंय. तर सर्वांना रेजिस्टन्स ऑफ काय सांगा पार्ट AD डिवाइडेड बाय रेजिस्टन्स ऑफ पार्ट DB. नीट लक्षात घ्या. ही कंडिशन आहे कशाची बॅलन्स्ड मीटर ब्रिजची. तर सर्वांना विस्टोन्स ब्रिजची कंडिशन आहे की नाही, P अपॉन Q इक्वल टू R अपॉन S. राईट ठीक आहे. माझा पहा लक्षात घ्या हा जो डी पॉइंट आहे त्याच्या लेफ्ट साइडला ही जी काही एडी नावाचा पार्ट आहे त्या वायरची लेंथ किती घेतली मी LX घेतली आहे आणि हिचं काय पार्ट आहे त्या वायरच्या लेंथला मी काय म्हटलं तात्पुरतं LY असं म्हटलेलं आहे. तर सर्वांना लेंथ LX. व्हॉट इज द LX? इट इज द लेंथ ऑफ द वायर AD. तर सर्वांना A पासून तर D पर्यंतची जी वायरची लेंथ आहे त्याला मी LX म्हटलेलं आहे आणि D पासून B पर्यंतची जी वायरची लेंथ आहे त्याला काय मी म्हटले सांगा बरं LY असं म्हटलेलं आहे. नीट लक्षात आलं सर्वांच्या ठीक आहे. आता मला काय करायचं मला लक्षात नाव बट मी या ठिकाणी लिहितो पहा परंतु रेजिस्टन्स इज इक्वल टू पहा सेअर माहिती सर्वांना रो LX आपण काय सांगा एरिया. हे तुम्हाला आयडिया असेलच. आपण 9वीला किंवा 10वीला जेव्हा ओम्स लॉ शिकलो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण रेजिस्टिव्हिटी नावाचे कन्सेप्ट पाहिले होते, आठवत असेल तुम्हाला. ते लक्षात ठेवा. त्यामध्ये काय शिकलो आपण रेजिस्टन्स ऑफ द वायर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर अँड इनव्हर्स प्रोपोर्शनल टू द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द वायर. म्हणून आपण म्हटलं की रेजिस्टन्स इक्वल टू स्पेसिफिक रेजिस्टन्स. माहिती आहे सर्वांना स्पेसिफिक रेजिस्टन्स रूल येईल आपण काय सांगा ओम्स लॉ 9वीला किंवा 10वीला जेव्हा आपण शिकलो त्याच्याबरोबर ही कन्सेप्ट सुद्धा आपण पाहिली होती. रेजिस्टन्स ऑफ द वायर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू इट्स लेंथ and inversely proportional to its cross sectional area. बरोबर ठीक आहे. म्हणजे थोडक्यात असं पाहिलं होतं का तुम्ही रेजिस्टन्स ऑफ द वायर इज डायरेक्ट प्रोपोर्शनल टू काय सांगा इट्स लेंथ and inversely proportional to area. नंतर R इज इक्वल टू रो L आपण काय सांगा A. रो इज टेकन ॲज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट कॉल्ड ॲज रेजिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेजिस्टन्स. माहिती आहे सर्वांना.
आणि मग अशा पद्धतीने आपण जर पाहिलं मग आपण याच्या आधारे काय करणार आरएडी जो आहे आरएडी नीट लक्षात घ्या आरएडी किती घेणार आहे आरएडी आपण लक्षात घ्या व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आरएडी आरएडी इक्वल टू रो एल आता आरएडी पार्टचा रेजिस्टन्स घ्यायचा आहे मग एडी पार्टची लेंथ किती आहे सांगा lx आहे म्हणून काय सांगा रो इनटू lx आणि क्रॉस सेक्शन एरिया किती आहे a आणि r db जो आहे हा जो पार्ट आहे अलीकडचा db त्याचा रेजिस्टन्स म्हणजे इथला हे पहा r db त्याचा रेजिस्टन्स किती घेणार रो ly कारण db ची लेंथ आपण किती घेतली ly डिवाइडेड बाय काय सांगा a हे लक्षात घ्या rad ची व्हॅल्यू आली रो lx अपॉन a आणि r db ची व्हॅल्यू आली काय सांगा रो ly अपॉन a लक्षात आली का ती व्हॅल्यू कशी आली ठीक आहे ओम्स लॉ मध्ये आपण ओम्स लॉ नंतर आपण ही कन्सेप्ट पाहिली होती पहा रेजिस्टन्स ऑफ वायर इज इक्वल टू लेंथ इनवर्स प्रोपोर्शनल टू क्रॉस सेक्शन एरिया ऑफ द वायर म्हणजे रेजिस्टन्स इक्वल टू काय आलं रो एल अपॉन ए असं आलं रो एल आपण काय सांगा ए आणि मग आता पहा रेजिस्टन्स ऑफ एडी रेजिस्टन्स ऑफ पार्ट काय सांगा एडी इज इक्वल टू रो अपॉन ए आणि लेंथ किती त्याची lx म्हणून रो lx अपॉन ए ह्या फॉर्म्युल्यानुसार रेजिस्टन्स ऑफ पार्ट डीबी आणि हा जो डीबी नावाचा पार्ट आहे त्याचा रेजिस्टन्स किती असणार वायरचा जो डीबी नावाचा पार्ट आहे त्याचा रेजिस्टन्स किती असणार आहे तर रो ly अपॉन ए क्रॉस सेक्शन एरिया सेम आहे lx आणि ly चा त्यामुळे क्रॉस सेक्शन एरिया जो आहे ए मात्र कॉन्स्टंट आहे लक्षात ठेवा मग आता टाकूया त्या ठिकाणी व्हॅल्यू पहा लक्षात घ्या देअरफॉर x आपण काय सांगा r इज इक्वल टू rad व्हॉट इज rad रो lx आपण काय सांगा a हा ठीक आहे आणि डिवाइडेड बाय लक्षात द्या नीट लक्षात द्या x अपॉन r इज इक्वल टू डिवाइडेड बाय काय सांगा रो ly आपण काय सांगा a लक्षात आलं सर्वांच्या x अपॉन r इक्वल टू नंतर रो रो गेट्स कॅन्सल a गेट्स कॅन्सल कळतं सर्वांना मी x आपण काय सांगा r इज इक्वल टू lx आपण काय सांगा ly lx अपॉन ly राइट ठीक आहे ते नीट लक्षात घ्या काय आहे lx आपण काय सांगा ly दिस इज व्हॅल्यू ऑफ काय सांगा x अपॉन r आणि युजिंग दिस फॉर्म्युला हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपण काय करू शकतो सांगा बरं अननोन रेजिस्टन्स काढू शकतो x चा म्हणजे काय करायचं आता याच्यामध्ये काय काय माहिती आहे r व्हॉट इज r r इज द नोन रेजिस्टन्स म्हणजे ही व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे r इज द व्हॅल्यू ऑफ नोन रेजिस्टन्स ठीक आहे ती नोंद घेतलेली आपण कारण r म्हणजे कोण नोन रेजिस्टन्स होता तो तुम्हाला माहिती आहे r ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे lx आणि ly यू कॅन काय सम मेजर प्रॅक्टिकली बिकॉज मीटर स्केल इज देयर इथं हा पॉइंट मिळवला त्याला नल पॉइंट म्हणतात काय म्हणतात त्याला नल पॉइंट डी पॉइंट इज कॉल्ड एज नल पॉइंट बिकॉज ॲट दिस पर्टिक्युलर पॉइंट as Wheatstone's meter bridge get balance लक्षात ठेवा मग या नल पॉइंट जो आहे तो तुम्ही एकदा मिळवला की त्याच्या लेफ्ट हँड साइडची जी काही लेंथ आहे आणि राइट हँड साइडची जी लेंथ आहे ते तुम्ही मोजू शकता की नाही आरामशीर lx आणि ly तुम्ही प्रॅक्टिकली मोजणार आहे एकदा का तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये झिरो डिफ्लेक्शन आलं lx आणि ly कॅन बी काय मेजर प्रॅक्टिकली इथे लक्षात आणि एकदा का lx आणि ly प्रॅक्टिकली तुम्ही मोजले की पहा lx तुम्हाला नोन आहे ly तुम्हाला नोन आहे r इज द नोन रेजिस्टन्स यू कॅन फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ काय सांगा x ते x ची व्हॅल्यू तुम्ही आरामशीरपणे काढू शकता तर अशा पद्धतीचा हा Wheatstone's meter bridge चे पहिले ऍप्लिकेशन चालू होतं आपलं की टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ अननोन रेजिस्टर तर सर्वांना अननोन रेजिस्टरचा रेजिस्टन्स कसा काढायचा त्यासाठीच हे ऍप्लिकेशन या ठिकाणी आपण चेक आउट करतोय इट इज कॉल्ड एज काय सांगा Wheatstone's meter bridge युजिंग द Wheatstone meter bridge वी हैव फाइंड द काय सांगा अननोन रेजिस्टन्स ऑफ द काय सांगा रेजिस्टर तर सर्वांना लक्षात आलं एकदम सिंपल कन्सेप्ट आहे पहा लक्षात घ्या काय करायचं तुम्हाला एकदा हे सर्किट तुम्ही काय केलं सांगा क्लोज केलं मी चालू केलं सर्किट तर सर्वांना की काय करंट फ्लो होणार आहे याला वेक्टर शोज काय सांगा सम फॉर डिफ्लेक्शन नंतर जॉकी इज ऍडजस्टेड इन सच अ वे जॉकी काय केलं वेगवेगळ्या पॉइंटला अशा प्रकारे टच करायचा ए बी च्या की जेणेकरून काय होईल सांगा याला वेक्टर शोज झिरो डिफ्लेक्शन याला वेक्टर काय दाखवेल झिरो डिफ्लेक्शन दाखवेल म्हणजे जेव्हा याला वेक्टर झिरो डिफ्लेक्शन दाखवतं त्यावेळी आपण म्हणतो Wheatstone's meter bridge कसा झाला बॅलन्स झाला काय झाला बॅलन्स कंडिशन इज काय ऑब्टेन बॅलन्स कंडिशन मिळाली आपल्याला आणि हा जो पॉइंट डी आहे ना त्याला आपण नल पॉइंट म्हणतो काय म्हणतो नल पॉइंट द पॉइंट डी इज कॉल्ड एज नल पॉइंट लक्षात ठेवा बॅलन्स कंडिशनला जो पॉइंट मिळतो ना या ठिकाणी नल पॉइंट त्याच्या लेफ्ट हँड साइडची जी वायर आहे त्याच्या लेंथला मी lx म्हटलंय त्याच्या राइट हँड साइडच्या वायरला मी काय म्हटलंय ly म्हटलंय म्हणजे लेंथ ऑफ वायर ad लेंथ ऑफ वायर ad इज कॉल्ड एज lx आणि लेंथ ऑफ वायर db इज कॉल्ड एज ly हे लक्षात घ्या आता Wheatstoneच्या मीटर ब्रिजची बॅलन्स कंडिशन काय आहे रेजिस्टन्स ऑफ x अपॉन रेजिस्टन्स ऑफ काय सांगा r म्हणजे रेजिस्टन्स इन लेफ्ट गॅप अपॉन रेजिस्टन्स इन राइट गॅप इक्वल टू काय सांगा रेजिस्टन्स ऑफ दिस पार्ट इक्वल टू रेजिस्टन्स अपॉन रेजिस्टन्स ऑफ दिस पार्ट मग घेतली मी ती कंडिशन फॉर बॅलन्स कंडिशन काय होतंय x अपॉन r म्हणजे रेजिस्टन्स x अपॉन रेजिस्टन्स r इक्वल टू रेजिस्टन्स ऑफ वायर ad अपॉन रेजिस्टन्स ऑफ वायर काय सांगा db ही बॅलन्स कंडिशन आहे हे आपण काल प्रूव्ह केलेली आहे येते लक्षात Wheatstone's bridge शिकताना आपण हे प्रूव्ह केलेले आहे दिस इज द कंडिशन फॉर बॅलन्स Wheatstone bridge कळते मग आता मला सांगा RAD व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ पार्ट AD त्याची लेंथ किती आहे lx पण लेंथ माहिती असेल तर आपण हा फॉर्म्युला वापरू रेजिस्टन्स इज डायरेक्ट इक्वल टू लेंथ
इनवर्स प्रोपोर्शनल टू एरिया. R इक्वल टू रो एल अपॉन ए. रो इज द स्पेसिफिक रेजिस्टन्स. कळते सर्वांना. आणि मग त्याच्या आधारे रेजिस्टन्स ऑफ पार्ट एडी कसा काढला, आर रो एल एक्स अपॉन ए. आणि रेजिस्टन्स ऑफ पार्ट डीबी कसा काढला, रो एल वाय अपॉन ए. त्या किमती ह्या ठिकाणी टाकल्या. रो ए गेट्स कॅन्सल, एल एक्स अपॉन एल वाय. मग तुम्ही प्रॅक्टिकली एल एक्स मोजू शकता, एल वाय मोजू शकता आणि आर इज अ नॉन रेजिस्टन्स. ह्या तीन गोष्टी तुम्हाला माहिती असेल तर एक्स तुम्ही आरामशीर फाइंड आउट करू शकता युजिंग दिस फॉर्म्युला. This is the formula to find out the कसा resistance of unknown resistor. कळते सर्वांना. तर अशा प्रकारे अननोन रेजिस्टरचा रेजिस्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला या ठिकाणी आपण चेक आउट केलेला आहे. तर दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ काय सांगा विस्टोन्स ब्रिज. विस्टोन्सच्या ब्रिजचं हे पहिले ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी चेक आउट केले. दिस इज द फर्स्ट ऍप्लिकेशन टू फाइंड आउट द काय सांगा विस्टोन्स टू फाइंड आउट द रेजिस्टन्स अननोन रेजिस्टन्स युजिंग द काय सांगा विस्टोन्स ब्रिज. तर ते सर्वांना तर अशा प्रकारचं पहिले ऍप्लिकेशन. आता हे ऍप्लिकेशन मध्ये एरर्स कुठं तयार होऊ शकतात पहा लक्षात. व्हॉट आर द काय सांगा एरर्स. मी हा पार्ट जरा खोडतोय लक्षात घ्या. हा तुमच्या लक्षात आलाच असेल. पहा वर दिसलेलं काय सांगा नेक्स्ट वन. पहा व्हॉट एरर्स कॅन ऑकर. पहा लक्षात कोणते एरर्स त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. मी ते ठिकाणी ते लिहितो पहा लक्षात. कोणते एरर्स त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. हा काय त्रुटी राहू शकतात आपल्याकडून हा एक्सपेरिमेंट करत असताना हे लक्षात घ्या. तर पहा जे एरर्स मला चेक आउट करायचे आहेत पहा लक्षात घ्या, किंवा जे एरर्स मला येऊ शकतात ते कशामुळे येऊ शकतात. व्हॉट आर द काय सांगा कॉजेस ऑफ एरर्स. एररचे कॉजेस काय ते मला त्या ठिकाणी चेक आउट करायचे आहेत. कळते सर्वांना. ठीक आहे. एररचे कॉजेस जे पहा लक्षात ते पहिलं कॉज जे आहे एररचं ते म्हणजे काय की तुम्ही जे काही एक्स आणि आर मध्ये काय केलं रेजिस्टन्स जोडलेले इथे लक्षात घ्या. हे रेजिस्टन्स जोडत असताना मेटल स्ट्रिपला सोल्डर करता तुम्ही. कंडक्टिव्ह वायर करता मेटल स्ट्रिपला सोल्डर करता. तर सर्वांना ठीक आहे. मग सोल्डरिंग करत असताना हे सोल्डरिंग करत असताना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स तयार होतो. हे पाहिजे या ठिकाणी या ठिकाणी काय तयार होतं सांगा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स तयार होतो. लक्षात ठेवा. आहे ठीक आहे. वेन द काय रेजिस्टन्सेस इथे काय रेजिस्टन्स विथ अननोन आणि इथं नोन रेजिस्टन्स आहे त्याच्यावर तुम्ही काय करता मेटल स्ट्रिपला सोल्डर करता. त्या सोल्डर करत असताना काय होतं सांगा देअर अरायजेस काय सांगा कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आणि दे आर नॉट टेकन इन द अकाउंट. त्यांचा आपण विचार केलेला नाही. कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आर टेकन 0. इथं जे रेजिस्टन्सेस तयार झाले त्याचा विचार आपण केलेला नाही कुठलाच. हे लक्षात घ्या. म्हणजेच पहा वेन द काय सांगा रेजिस्टन्सेस आर जॉइंट टू द काय सांगा मेटल स्ट्रिप्स दे आर सोल्डर टू द मेटल स्ट्रिप. मेटल स्ट्रिपला सोल्डर करतो आणि सोल्डर करता असताना या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्स तयार होतात. त्या ठिकाणी 1 2 3 4 अशा ज्या ठिकाणी तुम्ही सोल्डरिंग केलेले त्याच्या ठिकाणी कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस तयार होतात. त्याचा विचार आपण कुठल्याही डेरिव्हेशन मध्ये केलेला नाही. किती तयार झाले काय झाले बरोबर आहे. त्याच्यामुळे काय परिणाम झाला त्या सगळ्याचा विचार कुठंच केला गेलेला नाहीये. म्हणजे थोडक्यात कॉन्टॅक्ट रेजिस्टन्सेस आर नॉट टेकन इन अकाउंट. त्यांचा विचार आपण त्या ठिकाणी केलेला नाही. हे त्या ठिकाणी लक्षात आला पाहिजे आपल्या पहिला मुद्दा. राईट ठीक आहे. दुसरा मुद्दा काय सांगायचा मला एरर कळाला सर्वांना. ठीक आहे. मी एरर या ठिकाणी लिहितो. पहिला एरर जो आहे when wires are connected to metal strips or contact resistances are created which are not taken in account. की जे आपल्या ज्याचा विचार आपण केलेला नाहीये हे आपल्याकडे ठिकाणी पहिले लक्षात आलं पाहिजे. काय ठीक आहे. सेकंड काय पहा लक्षात. दिस इज द फर्स्ट रूल. सेकंड काय की ही जी काही वायर तुम्ही या ठिकाणी घेतली इट मे नॉट काय सांगा युनिफॉर्म एव्हरीवेअर. वायर एबी जी ती सगळ्या ठिकाणी सारखी असतेच असं नाही. किंबहुना त्याचा रेजिस्टन्स सगळ्या ठिकाणी सारखा असेलच असं नाही. त्यामुळे आपण जरी म्हटलं की युनिफॉर्म वायर घ्या तर किती आपण युनिफॉर्म जरी घेतली तर मे बी इट्स रेजिस्टन्स मे बी काय सांगा डिफरंट. इट इज नॉट युनिफॉर्म एव्हरीवेअर. म्हणजे काय द वायर एबी is not uniform everywhere. वायर जी ती AB everywhere सगळ्या ठिकाणी सारखे असू नाही शकत. कदाचित त्या ठिकाणी थोडेसे युनिफॉर्मनेस बिघडला असेल एका ठिकाणी कळतं सर्वांना. त्यामुळे ती वायर थोडी युनिफॉर्म जर नसेल तरी सुद्धा त्या ठिकाणी एरर तयार होऊ शकतो. हे लक्षात राहू द्या. कारण का वायर युनिफॉर्म असेल तरच रेजिस्टन्स पर युनिट लेंथ सेम राहणार आहे. तरच हे सूत्र वापरण्याला अर्थ राहणार आहे. कळतं सर्वांना. ठीक आहे. चला आणि तिसरी गोष्ट काय पहा लक्षात. वायर इज नॉट काय सांगा सेम एव्हरीवेअर. आणि देयर इज काय सांगा देयर इज सम मिस्टेक्स
errors during measuring of LX and क्या सांगा LY, ठीक है. पार्ट ड्यू टू लिस्ट काउंट ऑफ मीटर स्केल. मीटर स्केलच्या लिस्ट काउंटच्या मर्यादेमुळे मीटर स्केलचं जे लिस्ट काउंट असणार आहे, काय लिस्ट काउंट असणार मीटर, तर ही जी वायरचा लिस्ट काउंट आपण म्हणतोय तो लिस्ट काउंट कसा असेल, एमएम मध्ये असू शकेल. मीटर स्केलचा लिस्ट काउंट समजा एमएम मध्ये असेल तर आपलं काय होतं, एखाद्या एमएम चा LX आणि LY मोजताना काय लिस्ट काउंट पेक्षा कमी एरर त्या ठिकाणी येऊ शकतो आणि तो आपण मिनिमाइज नाही करू शकत. लिस्ट काउंट जेवढा असेल त्यापेक्षा छोटं रीडिंग तर आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे यू कॅन गेट अ स्मॉल व्हेरिएशन ऑर स्मॉल एरर इन द मेजरमेंट ऑफ LX आणि LY, आणि त्यामुळे सुद्धा X च्या व्हॅल्यूवर परिणाम होऊ शकतो. ते दीज आर द काय एरर्स, हे सगळे एरर्स त्या ठिकाणी तयार होऊ शकतात. आता हाऊ टू मिनिमाइज द एरर्स पहा, या ठिकाणी लिहितो मिनिमायझेशन ऑफ एरर्स. पहा हाऊ दिस एरर्स आर मिनिमाइज, कसे ते मिनिमाइज करता येईल तुम्हाला, काय करता येईल तुम्हाला मिनिमायझेशन करताना. पहा काय करायचं तुम्हाला की हे जे रीडिंग तुम्ही मिळणार आहे नल पॉइंट, हा जो डी पॉइंट मिळतो ना ज्या ठिकाणी काय होतं झिरो डिफ्लेक्शन दाखवतो, तर आपण काय म्हणतो सांगा नल पॉइंट म्हणतो. हा नल पॉइंट अशा रीतीने मिळवा की जेणेकरून तो जो नल पॉइंट इट शुड बी इन बिटवीन द काय मिडल 1/3 पार्ट ऑफ द वायर एबी. मिडल 1/3 म्हणजे किती, तर वायर किती 100 सेंटीमीटरची, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटरची आहे. तर तुम्ही काय करा 33 सेंटीमीटर पासून तर 66 सेंटीमीटर पर्यंत हा जो मिडल पार्ट आहे, मिडल 1/3 म्हणून, हा लेफ्ट 1/3, हा मिडल 1/3, हा राईट 1/3, मिडल 1/3 मध्ये नल पॉइंट मिळवायचा प्रयत्न करा. आता तुम्हाला असं वाटेल की अरे आपल्या थोडे हातात येते की इथे मिळवायचा नल पॉइंट, इथे मिळणार आहे, इथे मिळणार आहे, इथे मिळणार आहे, इथे मिळणार आहे, ते आपण टच केलं तर जिथे मिळेल तिथे मिळेल असं आपल्याला वाटेल, पण इट नसो, ते सुद्धा आपल्या हातात आहे. कसं आपल्या हातात आहे, मध्ये मिळवायचं असेल तर रिओस्टॅट ऍडजस्ट करायचं. पहा रिओस्टॅट म्हणजे काय, व्हेरिएबल रेजिस्टन्स तो बदलू शकता तुम्ही, अशा पद्धतीने बदलायचा आणि करंट इज सो ऍडजस्टेड, अशा प्रकारे करंट ऍडजस्ट करायचा, कारण तो बदलला की करंट बदलणार आहे. रेजिस्टन्स वाढला की करंट कमी होतो, रेजिस्टन्स कमी झाला की करंट वाढतो. रिओस्टॅट अशा पद्धतीने अरेंज करायचा की अँड करंट इज सो ऍडजस्टेड दॅट द काय नल पॉइंट शुड बी ऑब्टेन बिटवीन द काय मिडल 1/3 पार्ट ऑफ द वायर. नल पॉइंट जो आहे तो मिडल 1/3 ला मिळाला पाहिजे. मग पहा पहिल्यांदा कळालं सर्वांना. पहा पहिलं काय सांगितलं, रिओस्टॅट इज सो ऍडजस्टेड, रिओस्टॅट इज काय सांगा सो ऍडजस्टेड that the null point is obtained in middle 1/3 of wire AB. नल पॉइंट जो तो वायर एबी च्या मधल्या 1/3 पार्ट मध्ये मिळेल, हे पहिलं काम तुम्हाला करता येईल. ठीक आहे, मधल्या 1/3 मध्ये मिळालं तर काय होतं सांगा, रेजिस्टन्सेस युनिफॉर्मली घेता येतात. राईट, ठीक आहे, हा एक मुद्दा झाला. दुसरं काय आहे पहा लक्षात घ्या, सेकंड काय करता येईल आपल्याला, दुसरं असं करता येईल की एक्स वर रिपीट करायचा. पहिल्या सुरुवातीला आपण एक्स कुठे ठेवलाय, लेफ्ट गॅपला, आर कुठे ठेवलाय, राईट, म्हणजे अननोन इकडे ठेवलाय, नोन इकडे ठेवलाय. परत काय करायचं पुढच्या वेळेला, हा नोन इथे ठेवायचा, हा इकडे ठेवायचा. एक्स आणि आरच्या पोझिशन बदलायच्या, इंटरचेंज करायच्या आणि एक्सपोनेंट इज रिपीटेड आणि परत एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे की नाही. मग हिथं काढली जे आपण, हा लेफ्टला हा राईटला, पुढच्या वेळेला हा लेफ्ट राईटचा हा राईटला ठेवायचा, परत एक्स ची व्हॅल्यू काढायची, ती एक व्हॅल्यू येईल. मग ही ओरिजिनल व्हॅल्यू ती व्हॅल्यू याचं एव्हरेज काढायचं, म्हणजे तुम्हाला आणखी बेटर व्हॅल्यू मिळेल. मग तुम्ही काय करणार सांगा, द पोझिशन्स ऑफ एक्स अँड आर are interchanged and experiment is repeated to find value of x. परत एक्सपेरिमेंट रिपीट करायचा आणि x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्सपेरिमेंट रिपीट केला होता काय होणार आहे, x ऐवजी r आलेला आहे, म्हणजे r आपण x येणार आहे, जो कोड ly आपण काय असणार सांगा lx. परत x ची व्हॅल्यू किती ती फाइंड आउट करायची, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू यांच्यात काय करायचं, एव्हरेज काढायचं. यू विल गेट द बेटर व्हॅल्यू ऑफ x. आणखी बेटर व्हॅल्यू तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. कळलं, x आणि r च्या पोझिशन काय करू शकतो तुम्ही, रिपीट करू शकता. आणि तिसरा कसं काय अरेंज करायचं पहा, इन्स्टेड ऑफ, पहा लक्षात, तिसरं काय करायचं तुम्ही, इन्स्टेड ऑफ आपण काय करतो, जॉकी स्लाइड करतो की नाही, इन्स्टेड ऑफ स्लाइडिंग द जॉकी along wire AB, comma, it should touch at different points
हे बी वायरवर जॉकी स्लाइड करतो ना आपण, स्लाइड करण्याऐवजी तो काय टच करायचा, इथे टच करायचा, इथे टच करायचा, इथे टच करायचा, इथे करायचा. आपल्याला काय फक्त नल पॉइंट मिळवायचं. आलं लक्षात? ठीक आहे. त्यामुळे हा जॉकी असा स्लाइड करण्याऐवजी काय करायचं, वेगवेगळ्या पॉइंटला टच करून नल पॉइंट मिळवायचा. म्हणजे मग तुम्हाला आणखी बेटर एरर त्या ठिकाणी कमी होताना दिसतील. कळतं सर्वांना? तर 3 गोष्टी मी सांगितल्या पहा. हाऊ द एरर्स आर मिनिमाइज. रिओस्टॅट अशा रीतीने ऍडजस्ट करा की जेणेकरून ह्याचा तुमचा नल पॉइंट आहे तो कुठे आला पाहिजे, मिडल 1/3 मध्ये आला पाहिजे. सेकंड काय सांगितलं, इंटरचेंज द पोझिशन ऑफ एक्स अँड आर. एक्स आणि आर च्या पोझिशन इंटरचेंज करा आणि परत एकदा एक्स ची व्हॅल्यू काढा. मी तुम्हाला आणखी बेटर एव्हरेज काढता येईल. आणि तिसरं मी सांगितलं काय सांगा, जॉकी जो तुम्ही स्लाइड करणार त्या स्लाइड करण्याऐवजी इफ यू टच द काय सांगा जॉकी एट डिफरंट पोझिशन्स, व्हेरियस पोझिशन्स ऑन वायर ए बी अँड गेट द नल पॉइंट, देन यू गेट द काय सांगा मिनिमम एरर. तर तरी सुद्धा तुम्हाला एरर मिनिमम मिळू शकतो. आणि आता त्या ठिकाणी मिनिमायझेशन झाल्यानंतर आता आपण टॉपिक पाहायला चालू आहे सांगा युजेस. काय युजेस? आता युजेस मध्ये काय पाहिजे मला लक्षात काय सांगा युजेस नाव. आता युजेस मध्ये काय काय चेकआउट करणार आहे लक्षात घ्या. युजेस मध्ये आपल्याला व्हॉट परमिसी. तर पहिला यूज तर आपण पाहिलेलाच आहे. काय काय लिहिले या ठिकाणी, टू फाइंड आउट द काय सांगा रेजिस्टन्स ऑफ अननोन रेजिस्टर. मग पहिलं पहा टू फाइंड अननोन रेजिस्टन्स, अननोन रेजिस्टन्स. ठीक आहे. पहिल्यांदा काही यूज आपण आताच पाहिलेले. दिस इज द काय सांगा फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ विस्टोन्स ब्रिज. आणखी उद्या आपण एक केल्विन मेथड पाहणार आहे. कोणती मेथड पाहणार आहे? केल्विन. त्याच्या आधारे आपण टू फाइंड द रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे, व्हॉट इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर, ते आपण शिकणार आहे उद्या. टू फाइंड आउट द काय सांगा द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. त्यानंतर तुम्ही कॅपॅसिटन्स काढू शकता, कॅपॅसिटन्स. त्यानंतर तुम्ही इम्पेडन्स काढू शकता, त्यानंतर तुम्ही इंडक्टन्स काढू शकता. गॅल्व्हनोमीटरचा आता उद्या आपण ही केल्विन मेथड पाहणार आहे. टू फाइंड आउट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर. ठीक आहे. आज आपण ही मेथड पाहिली, उद्या आपण ही पाहणार आहे. टू फाइंड आउट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर युजिंग केल्विन्स मेथड. तर ते सुद्धा आपण या विस्टोन्स मीटर ब्रिजचा उपयोग करून काढू शकतो. तर दिस इज ऑल अबाउट द काय सांगा विस्टोन्स मीटर ब्रिज. हे सगळं विस्टोन्स मीटर ब्रिज आहे. मी तुम्हाला कंस्ट्रक्शन सांगितलं, डायग्राम सांगितली, त्याचं प्रिन्सिपल कसं आलं ते सांगितलं, त्याचे एरर्स कसे येऊ शकतात, एरर मिनिमाइज कसे करायचे, युजेस कसे काय आहेत त्याचे, त्या सगळ्या गोष्टी या समोर तुमच्या बोर्डवर आहे. त्याचा स्क्रीनशॉट काढा, लेक्चर संपल्यानंतर ते वारंवार पहा, प्रयत्न करा स्वतः डेरिव्हेशन लिहिण्याचा. येते लक्षात. ठीक आहे. हे महत्त्वाचं थेरम अशासाठी आहे की हा जे काय दिस इज सुद्धा काय सांगा प्रॅक्टिकल, हे सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा आहे. तुम्हाला सांगते अननोन रेजिस्टन्स काढण्याचं प्रॅक्टिकल करा. हे लक्षात. ठीक आहे. मग प्रॅक्टिकल करता असताना तुम्हाला हे सगळं वापरावं लागणार आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला, काय जॉकी कसा वापरायचा, जी कुठे ठेवायचा आहे, कसं केल्यानंतर एक्सपेरिमेंट प्रॉपर येईल, कसं केल्यानंतर व्हॅल्यू ऑफ एक्स आपल्याला एकदम ऍक्युरेट काढता येईल. हे सगळं थेरम तुम्हाला माहिती पाहिजे. रिओस्टॅटचा उपयोग काय करायचा, कौन कसं जोडायचं, कशा पद्धतीने करायचं, हे सगळं तुम्हाला प्रॅक्टिकलचा यूज होणारच आहे. आणि त्यामुळे थेअरीला जरी हा प्रश्न आला नाही आला, थेअरीला ते आहेच उपयोगी, महत्त्वाचं आहेच, पण प्रॅक्टिकलला पण आहे. आणि प्रॅक्टिकल जेव्हा तुम्हाला हे प्रॅक्टिकल येते तेव्हा ओरलचे जे टीचर असतील तुमचे ओरलला, ते ओरलचे टीचर ह्या एक्सपिरियन्स जर तुम्हाला हा आला असेल तर याच्या संदर्भात प्रश्न विचारणार आहेत. तुम्हाला विचारतील की एरर्स काय येऊ शकतात, एरर तुम्ही मिनिमाइज कसे करणार, या विस्टोन मीटर ब्रिजचे युजेस काय काय ते सांगा. कारण जो एक्सपिरियन्स होता त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला प्रश्न पण विचारणार आहेत ते सर लोक. त्यामुळं प्रॅक्टिकल करताना तर महत्वाचं आहे, प्रॅक्टिकलच्या एक्झामच्या ओरलच्या दृष्टीने महत्वाचं आहे आणि थेअरीच्या दृष्टीने तर आहेच आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी हा एक्सपिरियन्स हा टॉपिक जो आहे तो महत्वाचा आहे. तो पहा, व्यवस्थित ते पहा, नाही कळालं तर मला फोन करा. ठीक आहे. आणि पुढच्या लेक्चरला आपण उद्या केल्विन्स मेथड टू फाइंड आउट द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ गॅल्व्हनोमीटर पाहणार. ओके, थँक्यू.